नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी सौ निशा सचिन घोरपडे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे या ठिकाणी मराठी विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील विभाग 2 मधील एक पद्य अभ्यासणार आहोत। तुम्ही सगळ्यांनी समुद्र पाहिलाच असेल। समुद्र म्हणजे अथांग जलसागर, समुद्र म्हणजे अथांग पाणी, पाणी म्हणजेच जीवन। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाण्यालाच दुसरी उपमा आपल्या जीवनाची दिली आहे, म्हणजेच आपलं आयुष्य। हे आयुष्य जगत असताना प्रत्येकाची अवस्था अशी झाली आहे की एवढ्याशा जगात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच मिळत नसतं। आणि म्हणून जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी या जीवाची चाललेली ही धडपड, आणि या धडपडीमध्ये तो इतका दमून जातोय, थकून जातोय की या शहराच्या, या महानगराच्या, या धावपळीच्या जगामध्ये त्याला स्वतःचं अस्तित्वच राहिलेलं नाहीये। आणि तरी देखील तो आलेला दिवस काढतोय। म्हणजेच याचा अर्थ असा की आपलं आयुष्य जगत असताना या अथांग समुद्रासारखं जगायला हवंय, पण जगता येत नाहीये। हेच आजच्या वसंत आबाजी डहाके लिखित समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये आपण अभ्यासणार आहोत। खरोखर या समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवीनं हे जे शहर आहे, हे जे महानगर आहे, या शहरात, या महानगर पलीकडचं आयुष्य जगताच येत नाहीये, आणि म्हणून वयस्कांच्या या शहरामध्ये या छोट्याशा मुलाची ही जी घुसमट होत आहे, ही घुसमट या कवितेच्या माध्यमातून कवींनी आपल्या समोर मांडलेली आहे। हे बालपण कुठेतरी हरवत चाललंय, कारण गगनचुंबी इमारती जर आपण पाहिल्या तर तिथे अंगण नसतं, खेळण्यासाठी मैदान नसतं। मग अशा वेळेला या मुलाचं जे बालपण आहे ते केवळ 4 भिंती आणि 4 गजाच्या आड कुठेतरी कोंडून पडले। कोंडून पडणं याचाच अर्थ असा की चारही बाजूंनी, चारही दिशेने कुठेतरी घेरला जाणं, आणि अशा पद्धतीनं प्रत्येक मानवाचा जीव या शहरामध्ये, या महानगरामध्ये कुठेतरी कोंडून पडलेला कवीला दिसतोय। आणि म्हणून कवी त्याच्यामुळे अस्वस्थ झालाय, आणि म्हणून समुद्रासारखं एक प्रतीक डोळ्यासमोर ठेवून समुद्र कोंडून पडलाय ही प्रतिकात्मक कविता वसंत आबाजी डहाके यांना लिहावीशी वाटली। आणि हरवत चाललेलं एखाद्या लहान मुलाचं बालपण हे कसं या समुद्राप्रमाणे कोंडून पडलेलं आहे या महानगरामध्ये, हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून अभ्यासायचं आहे। चला तर मग बघूयात आपण वसंत आबाजी डहाके लिखित समुद्र कोंडून पडलाय ही कविता पीपीटीच्या माध्यमातून। आपण पाहतोय स्क्रीनवर एक निसर्गरम्य की जिथं समुद्र आहे अशा समुद्राचं एक चित्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे। आजूबाजूला सगळी झाडांची गर्दी, आणि त्या समुद्राच्या ठिकाणी असणारे ती छोटी छोटी त्या ठिकाणी येणारी माणसं राहू शकतील एवढ्या जागेत बांधलेली ती छोटी छोटी घरं, हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय। तर आपण बघूयात कवी आपल्याला या कवितेतून काय म्हणत आहेत। आपण प्रथम कवींचा परिचय करून घेऊयात आणि मग प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूयात। स्क्रीनवर आपण पाहतोय आपले आजचे कवी वसंत आबाजी डहाके, हे आपल्याला त्यांचं फोटो या ठिकाणी दिसतोय। कवी असं म्हणतायत की मी कविता लिहितो आहे म्हणून मी आज आहे, असं म्हणणारे वसंत आबाजी डहाके यांची कविता आज आपण अभ्यासतो आहे। त्यांचा जन्म 30 मार्च 1942 रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरे या गावी झाला। त्यांचं प्राथमिक शिक्षण बेलोरे या गावी झाले। तिथून पुढे महाविद्यालयाचं शिक्षण त्यांनी चंद्रपूर येथे पूर्ण केलंय, आणि पुढे MA त्यांनी नागपूर विद्यापीठामधून पूर्ण केले। सुरुवातीला खाजगी, त्यानंतर शासकीय महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयाचे अध्यापनाचे कार्य देखील केलेले आहे। साहित्य लेखनाच्या त्यांच्या प्रवासाला काव्य लेखनापासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। त्यांची पहिली कविता सत्यकथा या मासिकात छापून देखील आली, पण खऱ्या अर्थाने 1966 साली योगभ्रष्ट या कवितेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली। त्यांच्या योगभ्रष्ट कविता संग्रहाचा इंग्रजीत अनुवादही झालेला आहे। 2012 मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान देखील वसंत आबाजी डहाके यांनी भूषवलेलं आपल्याला दिसून येईल। यांची काही साहित्य संपदा आपण पुढे पाहूयात। बघा, योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शुनच्छेप, चित्रलिपी हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत।
तर अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्याही त्यांनी लिहिलेल्या आहेत. यात्रा, आंतरयात्रा हे ललित लेखन देखील त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर काही कोश लिहिण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे. तर शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश अशा कोशांचं संपादनही करण्यात आलेलं आहे. याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. जनस्थान पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. तसंच महाराष्ट्र राज्य पुरस्कारही त्यांना मिळून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. चला तर मग अभ्यासूयात समुद्र कोंडून पडलाय वसंत आबाजी डहाके या कवींचा. कवी काय म्हणतायत बघूयात आपण. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर, थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने, तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांवरून, शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्धा मिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बस झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो, समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. बघा, भोवतालच्या समाज व्यवस्थेने खरं तर मानवी जगण्याला ज्या एका पातळीवर आणून सोडलं आहे त्याबद्दल इथे कवी खूप अस्वस्थ होत आहेत. कारण सबंध माणसाचं हे जे मानवी जीवन आहे त्या मानवी जीवनाचं प्रतीक म्हणून आज आपले कवी समुद्राकडे पाहतायत. आणि हे सगळं पाहत असताना त्यांचं मन अस्वस्थ होतंय की या युगात मानवाला मानवी दुःख, एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय, पराधीनता या सर्वांचं चित्रण कवींनी विविध रूपक आणि प्रतिमा यांचा वापर करून इथे शब्दबद्ध केला आहे. कवी वसंत डहाके यांच्या कवितेत मी आहे आणि हा मी म्हणजे मानवी समाज व्यवस्थेने ग्रासलेला आहे. आता तो कसा आहे तर तो निराश आहे, तो एकाकी आहे, तो दुःखी आहे, तो लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. या त्यांच्या कवितांच्या वैशिष्ट्यांबरोबरच त्यांची कविता उथळ नाही तर ती तत्वज्ञानाशी जवळीक साधणारी आहे. त्या काळातील जीवन पद्धती आणि संस्कार मूल्य त्यांच्या लेखणीतून स्पष्ट होताना दिसतात. आणि अशीच एक शुभ वर्तमान या त्यांच्या कविता संग्रहातील ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. समुद्र कोंडून पडलाय. समुद्र कसा असतो बघा. समुद्र निळ्या पाण्याचा अथंग जलसागर, डोळ्यात न मावणारा, क्षितिजाला टेकलाय असा भासवणारा, सूर्य ज्याच्या उदरात लोप पावतो असा खळाळणारा समुद्र. पोळ्यांसाठी तर तो समिंदर, कधी उधाणलेला, कधी फेसाळलेला, कधी स्वतःचीच गाज शांतपणे ऐकणारा, तर कधी खाऱ्या वाऱ्यानं तिथली झाडं वाकवणारा, तर कधी सुनामीच्या रूपानं सारं सारं उद्ध्वस्त करून टाकणारा असा समुद्र. विद्यार्थी मित्रांनो, मानवाचं आणि समुद्राचं नातं आधी ते अंत असं कायमच राहणार आहे. कारण मानवानं या समुद्राला त्याच्या मूळच्या रूपापासून दूर नेलं आणि समुद्राची स्वतःची एक कथाच तयार झाली. आणि या समुद्राला महानगरातील इमारतींनी कुठेतरी कोंडलंय. समुद्र स्वतःचं व्यक्तित्व घेऊन फिरतोय आणि फिरताना त्याला जाणवलंय की कोंडून पडणं हे फक्त त्याची व्यथा नाहीये, तर
या मुलांना, या महानगरामध्ये राहणारी जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांची देखील ही कथा आहे. या लहान मुलांना मात्र त्याची जाण नाहीये आणि ज्यांना ही जाण आहे ते सत्ताधारी मात्र याबाबत बेपर्वा आहेत. ही बेपर्वाई आणि दुःख समुद्राच्या रूपानं कवी वसंत आबाजी डहाके आपल्याला समुद्र कोंडून पडला या कवितेत सांगत आहेत. आता मानवी जीवनाचं प्रतीक आहे तो म्हणजे समुद्र आणि या समुद्राच्या माध्यमातून महानगरीय जीवनाचं अस्वस्थ करणारं जे वास्तव आहे ते थोडक्यात या ठिकाणी कवींनी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूयात आपण ते काय म्हणतायत. पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला कवी सांगतायत, महानगरातील प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे गगनचुंबी इमारतींच्या खिडक्यांच्या गजाड कोंडून पडलंय. कुठेतरी त्या इमारतींच्या खिडकीच्या गजान ते अडकलेलं आहे. प्रत्येक घरातील जो कर्ता माणूस आहे, कर्ता व्यक्ती ज्याला आपण म्हणतो, त्या व्यक्तीच्या जगण्याची धावपळ अविरतपणे सुरू असलेली या ठिकाणी कवीला दिसते. प्रत्येक जण आपलं दिवसभराचं कामकाज संपवून संध्याकाळी घरी येतो तेव्हा कवीला तो कसा वाटतोय? संत्रस्त वाटतोय. संत्रस्त याचा अर्थ त्रासलेला वाटतोय. बघा, संध्याकाळी आपल्या आई किंवा वडील कामावरनं जेव्हा घरी येतात की नाही, त्यावेळी त्यांचा चेहरा किंवा त्यांचं शरीर हे थकलेलं असतं बघा. आणि म्हणून प्रत्येक जण या दिवसभराची धावपळ संपून जेव्हा सायंकाळी घरी येतोय तेव्हा कवीला तो संत्रस्त वाटतोय, म्हणजे त्रासलेला वाटतोय. आता दाढीचे अस्ताव्यस्त वाढलेले खुंट, विस्कटलेले असे केस, हे म्हणजे त्याच्या दैनंदिन दगदगीच्या आयुष्याबद्दल खूप काही सांगून जात आहेत. आणि म्हणून कवींनी त्या ठिकाणी पिंजारलेली दाढी आणि झिंजा असा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ महानगरातील मानवी जीवन हे किती त्रस्त आणि व्यस्त आहे हे यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न कवींनी केलेला आहे. आता या महानगरामध्ये जी लहान मुलं राहत आहेत त्या लहान मुलांचं बालपण हे कसं आहे हे सांगत असताना त्यांनी आपल्याला सांगितलं की 32व्या मजल्यावरील खिडकीतील मुलाकडे पाहिल्यावर कवी अधिकच अस्वस्थ होत आहेत. म्हणजे ज्या मुलांचं खेळण्या बागडण्याचं वय आहे त्या खेळण्या बागडण्याच्या दिवसात त्याचं बालपण हे खूपच असं अरुंद झालं आहे याची जाणीव कुठेतरी कवीला आतून होतीये. आणि म्हणून उत्तुंग इमारतीच्या, म्हणजे उंचच्या इमारती आहेत की नाही, त्या इमारतींच्या विश्वात बालपणातील आनंदाचे क्षणही त्या बालकाला मिळत नाहीये. आणि म्हणून मानवी जीवन हे जे आहे ते जणू काही अत्यंत तोकडं किंवा अरुंद झालंय की काय असं कवींना वाटतंय. उंच इमारतींच्या या गर्दीत त्या मुलाचे हसण्या बागडण्याचे किंवा मुक्तपणे फिरण्याचे सारे क्षणच हरवले आहेत आणि या मुलाला, छोट्या मुलाला त्याची कल्पना देखील नाहीये असं कवींना वाटतंय. आणि मग समुद्राच्या डोळ्यात थकव्याचा आभाळ उतरत येत आहे. म्हणजे काय तर महानगरामध्ये संध्याकाळ झाली म्हणजे सायंकाळ झाली की काय होतंय, तेव्हा कवी आपल्याला सांगतायत की महानगराच्या या धावपळीनं व्यस्त जीवनात सायंकाळच्या वेळी प्रत्येकाच्याच डोळ्यात थकव्याचा आभाळ उतरत येतं असल्याची जाणीव कुठेतरी कवीला होतीये. म्हणजे थकलेल्या स्थितीत तो आजूबाजूला पाहतो तर इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यांवरही थकलेल्या माणसांचे पाय हे घराबद्दलच्या ओढीनं घराच्याच दिशेने पडताना दिसत आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय आणि बसची चाकं, की ते पलीकडच्या रस्त्यावरील पायही घराच्या ओढीनं घराकडे जाताना दिसत आहेत आणि बसची चाकही त्याच रस्त्यावरून सारखी धावाधाव करून कुठेतरी थकलेलेही कवीला दिसत आहेत. म्हणजे संध्याकाळ झाली की रस्त्यांवरील माणसांची, वाहनांची गर्दी आणि त्या बसचा मंदावलेला वेग हे सगळं कवीला या महानगरातील सायंकाळी भासतंय. पुढे ते काय म्हणतायत बघा, समुद्र अस्वस्थ होऊन जातोय आणि त्यावेळेला काय घडतंय म्हणजे या ठिकाणी कवीला शहरातील जीवनाचं वास्तव उलगडून दाखवायचंय. आणि ते वास्तव उलगडून दाखवत असताना ते सांगतायत की शहरातील प्रत्येक रस्त्यावरील माणसांची आणि वाहनांची गर्दी आणि रोजचं धावपळीचं आयुष्य, एक ठराविक चाकोरीबद्ध असं जीवन आणि हरवलेलं बालपण, या गोष्टी कवीला अस्वस्थ करून सोडतायत.
की त्या चाकोरीच्या बाहेर जायचंच नाही, लहान मुलं आहेत त्यांना त्या चार भिंतीच्या आतच कोंडलं जातंय. या सगळ्या गोष्टी कवीला अस्वस्थ करून सोडतायत. आणि मग अशा वेळेला शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर, एकाकी समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत. म्हणजे धावपळीचं हे जे आयुष्य आहे की नाही, या धावपळीच्या आयुष्यातून मुक्त होण्याचा विचार कुठेतरी कवी करताना दिसतायत. की रोजच्या आणि धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ बाजूला जाऊन मनातल्या मनात काहीसा मुक्त होऊन कवी काय करतायत तर फिरू लागतायत. आणि त्यावेळेला मग त्यांच्या लक्षात येतंय की शहरातल्या अनेक रस्त्यांवरून वस्त्यांमधून तो उशिरापर्यंत फिरतोय आणि अखेर स्टेशनच्या बाकावर समोरच्या रुळांवरील ये जा करणाऱ्या गाड्या आपल्याला स्क्रीनवर दिसतंय बघा. त्या प्लॅटफॉर्मवर त्या गाड्या येताना जाताना दिसतायत आणि एका बाकड्यावर एक माणूसही बसलेला दिसतोय. तर अशा वेळेला त्या अनेक रस्त्यांवरून वस्त्यांमधून उशिरापर्यंत फिरत फिरत अखेर स्टेशनच्या बाकावर समोरच्या रुळांवर ये जा करणाऱ्या गाड्या पाहत, प्लॅटफॉर्मवरील गाडी पकडणाऱ्या माणसांच्या गर्दीकडे पाहत आपले कवी एकटेच बसलेले आहेत. हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी आपल्या अवतीभोवती पाहत राहतायत. आणि त्यांच्याच शेजारी स्टेशनवरील बाकड्यावर एक बालक पाय मुडपून कसं बस झोपलेलं त्यांना दिसतंय. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय की त्याच बाकड्यावर तो एक छोटासा मुलगा हात त्याने डोक्याखाली घेतला आणि कसा बसा तो सगळं शरीर मुडपून त्या ठिकाणी झोपलेला आहे. मग शेवटच्या कडव्यामध्ये कवी असं म्हणतायत की या शहरामध्ये ही जी वयस्क माणसं आहेत, या वयस्कांच्या शहरामध्ये अस्वस्थ करून सोडणारं या छोट्या मुलांचं बालपण व्यक्त करत असताना कवी आम्हाला सांगतायत की वयस्कांच्या कार्यव्यस्त शहरात स्टेशनवरच्या बाकड्यावर कसं बस झोपलेल्या मुलाला पाहून कवी अत्यंत अस्वस्थ होत आहेत, दुःखी होत आहेत की वयस्क माणसांच्या कार्यव्यस्त जगात रेल्वे स्टेशनच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी त्या बालकाला आश्रय घ्यावा लागतोय. म्हणजे शहरी जीवनाच्या धावपळीत त्या बालकाचं बालपण कुठेतरी हरवत चाललं आहे याची जाणीव प्रकर्षाने या ठिकाणी कवींना होतीये. की स्टेशनवरच्या बाकाचाच त्याच्या बालपणाचा आधार आहे का? त्याचं बालपणही त्या रिकाम्या बाका एवढंच मर्यादित झालं आहे का? आपल्या बालपणाची त्याला कल्पना असावी की नसावी हा प्रश्न कवीला कुठेतरी अस्वस्थ करून सोडतोय. आणि मग अशा वेळेला हे सगळं पाहून समुद्र खिन्नपणे हसतोय आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतोय. म्हणजे शिनलेल्या विश्वाकडे पाहून समुद्र खिन्नपणे हसतोय. शहराच्या या वास्तवात दिवसेंदिवस त्याचं बालपण कसं बकाल होत चाललंय ह्याची ही जाणीव कवींना होताना दिसते. की वयस्कांच्या या शहरात त्यांचं बाल्यही कुठेतरी हरवत आहे याची जाणीव प्रकर्षाने या ठिकाणी कवीला होतीये. म्हणजे ज्या वेळात खेळण्या बागडण्याच्या दिवसातलं जे बालपण आहे त्या मुलांचं, छोट्या मुलांचं, तर ते बालपण स्टेशनवरल्या बाकावर कसं बसं विसावलेलं आहे ही बाब त्या ठिकाणी कवीला अस्वस्थ करून सोडतीये. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की शहरात आणि महानगरामध्ये ही जी लहान मुलं आहेत, ही लहान मुलं केवळ आणि केवळ या वयस्कांच्या शहरामध्ये त्यांच्याच कार्यामध्ये ते व्यस्त असताना त्यांचं मात्र त्यांच्याकडे अजिबात लक्ष नाहीये. आणि या मुलालाही, छोट्या मुलालाही आपल्या बालपणाची कुठेही जाण नाहीये. हे अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी वसंत आबाजी डहाके यांनी आपल्यासमोर या समुद्र या प्रतीकातून आपल्यासमोर मांडलंय की हा बालकच नव्हे, हे छोटं मुलंच नव्हे, तर सबंध मानवी जीवन या समुद्रामध्ये कुठेतरी कोंडून पडलंय की काय अशी लेखकाची कल्पना. आणि ती कल्पना म्हणजे आजचं वास्तव आहे. आणि हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे की खरोखर आपण आपल्याकडे बघतच नाहीये, आपल्याला आपल्यासाठी द्यायला वेळच नाहीये. आणि ह्याची जाणीव करून देण्यासाठी ही प्रतिकात्मक कविता आपल्याला खूप काही सांगून जाते. आणि म्हणून मोठ्यांनी लहानांचा विचार करावा आणि लहानांचं बालपण जपावं हेच या ठिकाणी वसंत आबाजी डहाके यांना सांगायचं असावं असं मला वाटतं. या कवितेमध्ये समुद्र जीवनाचं प्रतीक कसं आहे याच्यातल्या काही संकल्पना ज्या कवीनं मांडलेल्या आहेत त्या मला तुम्हाला सांगणं खूप महत्त्वाचं वाटतं. की समुद्र हे जीवनाचं प्रतीक का बरं मांडलं असावं कवींनी? तर समुद्र म्हणजे अथांग पाणी. तुम्हाला सांगितलं पाणी म्हणजे जीवन आणि समुद्र हा जीवनाचं प्रतीक आहे.
आणि समुद्र कोंडून पडलाय म्हणजेच महानगरांच्या मर्यादेत मानवी जीवनच कोंडून पडलं आहे असं कवीला वाटतंय. आणि मग निरागसाच्या बालपणातील आनंदाचे, खेळण्या बागडण्याचे क्षण कुठेतरी हरवलेले आहेत. स्टेशनवरील रिकाम्या बाकाचाच आश्रय झोपण्यासाठी बालकाला घ्यावा लागला आहे. आता त्यांनी त्या पुढे एक संकल्पना वापरली आहे ती म्हणजे बालपण उंचच उंच पण अरुंद झाले. म्हणजे ज्या उंच इमारती आहेत त्यांच्याकडे बघून कवी असं का म्हणतायत, तर महानगरातील वास्तव हे विदारक आहे. कारण त्या उंचच उंच इमारतींच्या विश्वात 32व्या मजल्यावरील घरात राहणाऱ्या त्या बालकाला बाहेरच्या अनेक बाबी गजाआडूनच पाहाव्या लागत आहेत. त्याच्या दृष्टीला बालपणातील अवखळपणाला विशिष्ट असं मर्यादांचं कुठेतरी बंधन पडलं आहे. आणि म्हणून खेळण्या बागडण्याचे, बाहेरच्या विश्वातील त्याचे आनंददायी क्षण महानगराच्या वास्तवात कुठेतरी हरवत चाललेले आहेत. हे या रूपकामधनं त्यांना आपल्यासमोर मांडायचे. आता डोळ्यात थकव्याचा आभाळ म्हणजे काय, तर या धावपळीच्या युगात प्रत्येकाची जगण्यासाठीची धावपळ अविरतपणे सुरू आहे. जीवनात धावाधाव केल्यानंतर प्रत्येकालाच कालांतराने थकवा हा येतोच. मग कार्यव्यस्त जगात या महानगरातील संध्याकाळी प्रत्येकाच्या डोळ्यात थकव्याचा आभाळ कवीला कुठेतरी जाणवतंय. आणि शेवटच्या कडव्यात त्यांनी संकल्पना वापरली आहे की पाय मोडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल. म्हणजे काय, तर रेल्वे स्टेशनवरच्या एका रिकाम्या बाकावर एक लहान मूल पाय मोडपून म्हणजेच गुडघे पोटाशी घेऊन झोपी गेला आहे. दिवसभर पायांनी धावाधाव केल्यामुळे त्याला ग्लानी आली आहे, झोप आली आहे. आणि त्या थोड्याशा जागेत ते त्या ठिकाणी झोपलेलं कवीला दिसून येतंय. आणि म्हणून त्या मुलाचं बालपण हे त्या स्टेशनवरच्या बाका एवढंच मर्यादित झालेलं आहे का काय, अशी एक संकल्पना त्या ठिकाणी कवीला भासलेली आहे. शहरं, महानगरं आणि त्या शहरात किंवा महानगरात गगनचुंबी इमारतीच्या विश्वात हे बालपण कुठेतरी अडकलं आहे. आणि म्हणून खेळण्या बागडण्यासाठी अंगण नसणाऱ्या या संस्कृतीत, उत्तुंग इमारतीत हे बालपण आक्रसून गेलं आहे. वाहनांच्या, माणसांच्या गर्दीमुळे रस्त्यावर अजिबात मोकळी जागा राहिलेली नाही. आणि म्हणून स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. आणि पाय मुडकून बाकावर कसाबसा झोपलेल्या मुलाला पाहून त्याचं बालपणही स्टेशनवरच्या बाका एवढंच झालं आहे याची जाणीव कवीला अस्वस्थ करून सोडतीये. वयस्कांच्या या शहरात बकाल होत जाणारे बाल्य पाहून कवी अत्यंत व्यथित होतात. आणि मोठ्यांचे, बालकांचे जीवन महानगराच्या मर्यादांमध्ये कसं कोंडून पडलं आहे किंवा कसं अडकून पडलं आहे ते या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा, आज वसंत आबाजी डहाके लिखित समुद्र कोंडून पडलाय ही कविता आपण अभ्यासली. आणि या कवितेमध्ये प्रकर्षानं मानवी जीवनाचं प्रतीक असणारा हा समुद्र पाहून कवींच्या मनात उमटलेल्या या ज्या भावना आहेत या खरं तर हे वास्तव चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कवींनी केलेला आहे. कवी आपल्याला सांगतायत की शहराचा, महानगराचा हा विस्तार झपाट्याने होताना दिसतोय. परंतु झपाट्याने होत असताना अनेक प्रकारच्या समस्याही त्याच्या पुढे उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे उंचच उंच इमारती झाल्या, परंतु लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान उरलेलं नाहीये. ठिकठिकाणी या इमारती उभ्या करण्यासाठी अनेक झाडांची तोडही करण्यात आली, म्हणजे वृक्षतोड करण्यात आली. म्हणजे याचा अर्थ असा की या सगळ्या ह्याच्यात जीव कुठेतरी कोंडलाय, जीव घुसमटतोय. आणि हा स्वतःचा जीव घुसमटतोय असं नाहीये, तर कवींबरोबर कवींना या शहरातल्या, या महानगरातल्या जी वयस्कर माणसं आहेत, जी वयानं खूप मोठी आहेत, त्यांचा आणि लहान मुलांचा दोघांचाही प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. की खरोखर जी लोक काम करतायत, जी कामामध्ये व्यस्त आहेत, ती धावाधाव करतायत, कुटुंबाचा त्यांना सांभाळ करायचा आहे, पण हे सगळं करत असताना या मात्र दोघांची घुसमट होतीये आणि त्याच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये. आणि म्हणून ही वयस्क माणसं किंवा ही जी लहान मुलं आहेत यांचं बालपण कुठेतरी हरवत चाललंय. आणि हे बालपण हरवत चाललंय
पण ह्याची जाणीव देखील त्या छोट्या मुलाला होताना दिसत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की जेव्हा आपण कुटुंबामध्ये असतो, कर्ता पुरुष ते कुटुंब सांभाळत असतो का त्या कुटुंबासाठी तो काम करत असतो, त्यावेळेला त्यानं आपल्या मुलांसाठी वेळ देणं ही आज काळाची गरज झालेली आहे. तो वेळ का द्यायचा? तर त्याला बाहेरचं विश्व काय आहे हे समजलं पाहिजे, त्याला बाहेर नेलं पाहिजे. आज चार भिंतीच्या आत त्या गजाआड त्याला कुठेतरी कोंडून ठेवलं जातंय आणि म्हणून बाहेरच्या जगाशी त्याचा संपर्कच राहिलेला नाहीये. मग बाहेरच्या जगाचा जर त्याचा आणि त्याच्या बाहेरच्या जगाशी जर संपर्क आला नाही तर त्याला कळणारच नाहीये. मग तो लहान आहे तर त्याचं बालपण कुठेतरी हा कार्यव्यस्त असणारा मनुष्य हिरावून घेतोय की काय, असं कवींना या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून त्याचं बालपण जे आहे ते जपलं पाहिजे. हे कोणी जपायचंय? जर तो घरातला कर्ता पुरुष आहे त्यानं जपायचंय. आणि ते जपण्यासाठी आज महानगरामध्ये जर आपण पाहिलं किंवा शहरामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या समस्या आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतील. त्यामधली महत्वाची समस्या जर कुठली असेल तर खेळण्यासाठी मैदानं नाहीयेत. खेळलं तर आपलं आयुष्य तंदुरुस्त राहणार आहे, पण तेवढी मैदानं उपलब्ध नाहीयेत. तसंच आपण पाहिलं तर जल असेल, वायू असेल, ध्वनी असेल, या सगळ्याचं प्रदूषण शहरामध्ये आपल्याला दिसतं. आणि हे सगळं पाहत असताना आज महत्वाचा प्रश्न उपस्थित झालाय, तो म्हणजे ई कचरा. या कचऱ्यामुळे आज आपलं हे सगळं जीवन हे दुर्गंधी होत चाललेलं आहे. म्हणजे आज अनेक प्रकारचे जे रोग उपस्थित झालेले आहेत ते कशामुळे? तर अस्वच्छतेमुळे. म्हणजे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाहीये आणि त्यामुळे या रोगाची उत्पत्ती वाढत चाललेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्या स्वच्छ परिसरामध्ये मुलांनी वावरलं पाहिजे, मग त्यांचं आयुष्य चांगलंच राहणार आहे. पण हे सगळं करत असताना या लहान मुलांना ज्यांचं वय खेळण्या बागडण्याचं आहे त्यांना त्या वयात खेळून द्यावं, ही जी काही भावना मोठ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे ती कुठेतरी लोप पावत चालली आहे. आणि म्हणून वसंत आबाजी डहाके आपल्या सगळ्यांना सांगू इच्छित आहेत की जी वयस्कर माणसं आपल्या घरात आहे त्यांना देखील तुम्ही व्यवस्थितरित्या सांभाळलं पाहिजे. आणि जी लहान मुलं आहेत त्यांना देखील त्यांच्या ज्या काही इच्छा, त्यांची जी काही स्वप्न असतील, त्यांना जे काही हवं असेल ते त्यांना त्या त्या वेळी पुरवलं पाहिजे. बाहेरच्या जगामध्ये त्यांना फिरवलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं त्यांना त्यांचं बालपण जगता येणार आहे, त्यांचं आयुष्य त्यांना आनंदाने जगता येणार आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आपण जो घरातला कार्यव्यस्त मनुष्य आहे त्याला त्यांनी प्रकर्षाने ही जाणीव करून दिलेली आपल्याला त्या कवितेच्या माध्यमातून दिसून येते.